ह्याच्यामुळं तर हे शेवटचा जे घात झालाय ना, ते अडी अडचणीमुळं आणि समाजसेवेमुळं सगळं. म्हणजे मला त्याचं दुःख नाही. समाजसेवा ही आमच्या जन्म झाल्यापासून आतापर्यंत समाजसेवा होती. तुम्ही ह्या घरावरून बघताय, तिसऱ्या टर्मचा सरपंच आहे. 4 लोक सुद्धा माझ्या घरात व्यवस्थित बसू शकत नाहीत, किंवा माझा एखादा पाहुणा आला तर मी त्याला म्हणू शकत नाही तर राहा, माझ्याकडे व्यवस्था नाही. माझ्या भावाच्या नावावर बँक बॅलन्स 1 रुपया नाही, एखादी गाडी त्याच्या नावावर नाही, फोन पे नाही, किंवा त्याचं कुठलीच प्रॉपर्टी नाही की त्यांनी ह्या सरपंचकीच्या ह्याच्यात समाजसेवेमध्ये इतका त्याग केलेला आहे की त्यांनी स्वतःचं काहीच आतापर्यंत बघितलं नाही. मग हे जी घटना घडली इतकी बेकार घडली की आम्हाला ह्याचं काही वाटत नाही की हे आमचं पुढं काय होणार आहे काय नाही. माझा भाऊ असताना मला सगळं आयुष्य, सगळे धन दौलत माझी तीच होती. मला आता कुठल्याच धन दौलतीची गरज नाही. माझा भाऊ ही माझी सगळ्या धन दौलत मोठी होती, आणि इतकं सावलीसारखं मी त्याला सांभाळत होतो. त्याला इतकं मी त्याची सावलीच कधी तोडली नाही. काल सुद्धा मी 2 मिनिटं अगोदर फोन केला होता, दादा मला फोन कर, गावाकडे निघताना फोन कर. कारण कधी मुंगी बी मारली नाही. त्याच्यामुळे त्याच्या तरी लक्षात कसं येईल मला असं होईल म्हणून ते आहे ना, ते निघून आला. तिथेही गावात राहणाऱ्या वॉचमननीच फोन केला होता की मला मारहाण झाली, म्हणूनच गेले होते. म्हणूनच गेले होते. गावामध्ये गावगाडा हाकताना किरकोळ कारकोळ सारख्या तक्रारी होत राहतात. तर ह्या तक्रारी मागच्या 2-3 वर्षात, ह्या 5 वर्षात आम्हाला इथं PI साहेब वाघमोडे साहेब होते, आम्ही सगळं त्यांच्याकडून स्टेटस घेतलं. आमच्या गावात मागच्या 5 वर्षात 2% सुद्धा गुन्हा नाहीत लोकसंख्येच्या प्रमाणात. शांत गाव आहे, सगळं शांत गाव आहे. 18 पगड जातीचं गाव एका फॅमिलीत राहिल्यासारखं राहतंय. सगळ्यांच्या सुखदुःखात आम्हीच सगळं. आम्हाला गावानी, खरं तर गाव आम्ही नाही सांभाळलं, गावाने आम्हाला सांभाळून आम्ही त्यांची सेवा केली. आम्हाला गावाने दोघांना पण वटीत घेतलं होतं आणि गाव चलत होतं. काय झालं बोलणं शेवटी तुमचं नेमकं? तेवढा लास्ट कॉल माझा फोन आलेला, आणि जे इथं जे किरकोळ चिल्लर त्यांचं काही झालं होतं बाचाबाची, ते सोडायला माझा भाऊ गेला होता. ते भाऊ गेला असताना माझ्या भावाला पण तिथं मारलं. त्यांनी थोडं प्रत्युत्तर म्हणून धक्काबुक्की केली असेल, थोडं नॉर्मली. पण ह्याचा काय एवढं म्हणजे मोठा इश्यू व्हावा असं काही एवढं मोठं नव्हतं. हे जे आरोपी आहेत, हे मला आरोपी माहिती आहेत. मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले. सुदर्शन घुले त्या दिवशी तिथं होता. प्रतीक घुले तिथं होता. कृष्णा आंधळे तिथं होता. त्याच्यानंतर अजून सुधीर सांगळे तिथं होता. हे सगळे लोक तिथं आलते. ह्यांच्यासोबत अजून 4-5 जण होते. आम्ही त्यांना आमची माणुसकी दाखवली. सगळा गाव इकडून उभा होता, पण आम्ही पोलीसच्या संरक्षणामध्ये त्यांना जाऊ दिलं. आमचं काही दुश्मनीच नव्हती ना. तर मी त्याला इथं अडवून मारू कशासाठी आणि काय करू? मला काय भेटणार आहे त्याच्यातनं? कारण माझा तर पेशा नाही तो की आम्हाला कुणाला हानमार करायची, किंवा आमचं स्टेटस तुम्ही चेक करा, आमच्यावर विश्वास ठेवू नका, स्टेटस चेक करा. आमच्यावर कुठली केस नाही ना, आम्ही कोणावर आयुष्यात केली नाही.